जय शिवराय, जय टायगर. आपल्या सर्वांचे लाडके लाखो युवकांचं प्रेरणास्थान टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचा नुकताच 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस संपन्न झाला. खरं तर करोनाच्या पार्श्वभूमीवरती अतिशय साध्या पद्धतीमध्ये वाढदिवस साजरा झाला. तरी सुद्धा पैलवान तानाजी भाऊ जाधव यांनी आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विधायक उपक्रम, समाज उपयोगी उपक्रम घ्यावेत आणि त्यालाच प्रतिसाद देत टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी काही ठिकाणी अन्नदान करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करून, त्याचप्रमाणे गरिबांना अन्नधान्याचं किट वाटप करून, रुग्णांना फळं वाटप करून, तसेच रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून, अनेक ठिकाणी जिमचं उद्घाटन करून वाढदिवस साजरा केला. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवरती रक्ताचा तुटवडा भासल्यानं आपणही आपलं कर्तव्य करावं, यासाठी तानाजी भाऊंनी ब्लड कॅम्प करावं असं आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत खरं तर टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एक विक्रम केलाय आणि जास्तीत जास्त संख्येनं रक्तदान केलंय. याचा सार्थ अभिमान तानाजी भाऊंना आहेच. त्यातच आपल्या सर्वांचे लाडके मुंबई टायगर ग्रुपचे प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांनी देखील महारक्तदान शिबिराचं आयोजन येत्या 8 नोव्हेंबरला केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं टायगर ग्रुपचे शिलेदार, टायगर ग्रुप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भैयासाहेब बंडगर, विदर्भाचे अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर, नाशिकचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ गायकवाड, सोलापूरच्या रणरागिनी कविताताई चव्हाण, कुणाल भाऊ सोनवणे, तसेच मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आपण देखील आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो. कार्यक्रमाचं स्थळ आहे पिन्नेकल बिझनेस पार्क, शांतीनगरच्या समोर, महाकाली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तरी मी विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. कार्यक्रमाचं मुख्य आयोजन संजय भाऊ खंडागळे यांनी केलेलं आहे. त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.